मुख्यमंत्री आज मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत। मुख्यमंत्री शिंदे खड्डे दिसतील तिथे कारवाईचे निर्देश देणार असल्याची माहिती आहे। पळसपे फाटा ते सिंधुदुर्ग दरम्यान कामांचा आढावा ते घेणार आहेत। तर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालं आहे, कारण मुंबई गोवा महामार्ग मागील बऱ्याच दिवसांपासून बऱ्याच वर्षांपासून रखडलेला आहे आणि जो काही महामार्ग तयार आहे त्याच्यावर खड्डे मोठ्या प्रमाणामध्ये पडलेत, त्यामुळे वाहतूक कोंडी इथं होत असते आणि वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो। याच पार्श्वभूमीवर आता जेव्हा गणेशोत्सव आहे, गणेशोत्सवामध्ये चाकरमानी हे कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जात असतात मुंबईवरून आणि त्यावेळेला त्यांना या त्रासाला सामोरं जावं लागतं। त्याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री शिंदे स्वतः रस्त्यावर उतरणार आहेत आणि इथल्या कामाची पाहणी करणार आहेत। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर थेट जोडले गेले आहेत। भारत, काय सांगाल? मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न अनेक दिवसांपासून अनेक वर्षांपासून या ठिकाणी आपल्याला जसाच्या तसाच पाहायला मिळतो, मात्र आता स्वतः मुख्यमंत्री शिंदे या कामाची पाहणी करणार असल्याचं कळतंय। काय अपडेट्स आहे सध्या, काय स्थिती या मार्गाची? फराहा, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची पाहणी करणार आहेत। पनवेल जवळच्या पळसपेपासून दुपारी 12 वाजता या नियोजित दौऱ्याला सुरुवात होईल। हा दौरा थेट रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा असं तळ कोकणापर्यंत मुख्यमंत्री स्वतः मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची पाहणी करणार आहेत। मुख्यमंत्र्यांचा हा आजचा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे कोकणवासियांच्या दृष्टीने, कारण गेली 14 वर्षांपासून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम सुरू आहे, ते रखडलेलं आहे आणि पावसाळ्यामध्ये या महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था होते। यंदाच्याही पावसाळ्यात झालेला आहे। हा दौरा का महत्वाचा आहे फरा, मी आपल्याला या दृश्यातनं दाखवतो। आपण दृश्यांमधनं पाहिलं तर अशा पद्धतीने फ्लायओव्हर्सचे काम सुरू आहेत, म्हणजे चौपदरीकरणाचे जे काम सुरू आहेत, काही ठिकाणचे फ्लायओव्हर्स झालेले नाहीत पूर्ण, अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आरसीसीचं उभं आहे। मात्र रुंदनीकरण, चौपदरीकरणाचं काम रखडलेलं आहे। 14 वर्षापासून ही अवस्था आहे आणि त्यानंतर या महामार्गाला जो पर्यायी रस्ता काढलेला आहे त्या रस्त्यावरती देखील फार मोठे खड्डे पडलेत। आज राज्याचे मुख्यमंत्री या महामार्गावरनं प्रवास करणार आहेत, पाहणी करणार आहेत आणि त्यामुळे 2 दिवसांपासून नॅशनल हायवे असेल किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग असेल यांच्या वतीने अशा पद्धतीचे पेवर ब्लॉक, जिथे मोठमोठे खड्डे आहेत, मोठमोठे खड्डे म्हणजे अक्षरशः डबके पडलेले आहेत आणि त्या डबके बुजवण्याचं, ते खड्डे बुजवण्याचं काम गेली 48 तास युद्ध पातळीवरती सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नॅशनल हायवेच्या वतीने केलं जात आहे। आता मुख्यमंत्र्यांनी आज पाहणी केल्यानंतर तरीही काही ठिकाणी मोठमोठे खड्डे आहेत, रस्त्याची दुरावस्था आहे। मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यानंतर जे चाकरमणी कोकणामध्ये बाप्पांच्या स्वागतासाठी येणार आहेत, खरं तर कोकणवासियांचा सर्वात आवडता सण उत्सव म्हणजे गणपती बाप्पा आणि मुंबईतील चाकरमणी, ठाण्यातील चाकरमणी, गुजरातचे चाकरमणी हे सुद्धा याच मार्गाने तळ कोकणामध्ये जात असतात। दरवर्षी या रस्त्याची दुरावस्था होते, मात्र आता मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यानंतर हा रस्ता गणपतीपूर्वी सुस्थितीत होईल अशा आशा पल्लवित झालेल्या आहेत। भारत, असं म्हणता येईल की मुख्यमंत्री आता या रस्त्याची पाहणी केल्यानंतर तरी या यंदाच्या गणेशोत्सवाला तरी चाकरमान्यांचे हाल संपणार का आणि हा रस्ता सुस्थितीमध्ये येणार का, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो। त्यामुळे या विषयाची अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।